धम्मभूमी वर्धापन दिन नियोजन बैठक उत्साहात संपन्न. उपासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित धम्मभूमी गुगवाडचा लोकार्पण सोहळा वर्धापन दिन 12 नोव्हेंबर 2023 रोजी धम्मभूमी गुगवाड तालुका जत येथे साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी प्रमुख उपासकांची बैठक माननीय उद्योगपती महाउपासक सी.आर. सांगलीकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित धम्मभूमी गुगवाड इथं गतवर्षी 12 नोव्हेंबर 2022 रोजी धम्मभूमी बुद्ध विहारचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यावेळी प्रत्येक वर्षी 12 नोव्हेंबर रोजी धम्मभूमी येथे धम्मसेवक उपासक यांच्या माध्यमातून धम्माचे विविध उपक्रम कार्यक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याबाबतची विविध उपक्रम कार्यक्रम राबवण्याची रूपरेषा ठरवण्याची नियोजन समितीची बैठक रविवारी सी.आर. सांगलीकर फाउंडेशन सांगली येथे पार पडली. बैठकीत सांगली मिरजेसह तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच इस्लामपूर, विटा, देशिंग, कोल्हापूर, जयसिंगपूर, तमदलगे आदी भागातील उपासकांनी हजेरी लावली होती. 12 नोव्हेंबरला धम्मभूमी येथे कोणते कार्यक्रम आयोजित करावे, त्यांचे नियोजन कसे करावे याबाबत उपस्थित उपासकांना मनोगते व्यक्त केली. सुरुवातीला सलगरचे अनिल कांबळे, लिंगणूरचे कुमार बनसोडे यांनी कार्यक्रमानिमित्त आपण देत असलेल्या भोजनाची नासाडी होऊ नये, भोजन हे साधेच असावे, पार्किंग व्यवस्था जवळ असावी असे मत व्यक्त केले. नांदेड येथील गुरुद्वारामधील शिस्तबद्ध भोजन व्यवस्थेबाबत अनिल यांनी अनुभव कथन केला. आणि 12 नोव्हेंबरचा मुख्य सोहळा हा धम्म देसनेचा असतो, तो उपस्थित उपासकांनी ऐकलाच पाहिजे अशी अपेक्षा कुमार यांनी व्यक्त केली. माधवनगरचे दीपक कांबळे यांनी त्यांच्या एस.टी. महामंडळातील अनुभवानुसार वाहतूक व्यवस्था सक्षम करून गोंधळ टाळावा असे सुचवले. धोंडीराम बनसोडे गुरुजी यांनी स्वयंसेवकांमार्फत भोजनदानाची व्यवस्था करावी असे मत व्यक्त केले. दीपस्तंभ बिहारचे सुरेश माने यांनी दर 12 नोव्हेंबरला धम्म परिषद घ्यावी, तसेच आपण जे कार्यक्रम घेऊ त्याची माहिती सर्वांपर्यंत गेली पाहिजे याची खबरदारी घ्यावी आणि सदर कार्यक्रमाला सर्व उपासकांनी स्वखर्चाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे मुद्दे मांडले. विट्याचे संतोष तायडे यांनी सांगितले की सर्वांनी प्रॅक्टिकल कामं करावीत. आपण आपल्या गावातून किती स्वयंसेवक आणणार आहोत याची संख्या सांगावी. पुढील कार्यक्रमाची माहिती याच कार्यक्रमात जाहिरात पत्रक पाठवून करावी असे त्यांनी सुचवले. आयुष्यमान धम्मकीर्ती प्राध्यापक बाळासाहेब करपे, आयुष्यमान ग्रुपचे सुनील पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. शेवटी माननीय उद्योगपती महाउपासक सी.आर. सांगलीकर साहेबांनी सर्व उपासकांनी सुचवलेल्या सूचनांचे स्वागत करत त्यावर योग्य ते उपाय करण्याचे आश्वासन दिले. माननीय सांगलीकर साहेब म्हणाले, धम्मभूमी येथे येणाऱ्या खूप उपासकांनी इच्छा व्यक्त केली आहे की सेवा, धम्मदान, भोजन देण्याविषयी त्याच पार्श्वभूमीवर ज्यांना कुणाला स्वेच्छेने भोजनदान द्यायचे असेल तर त्यांनी विनामूल्य स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देवी. तसेच धम्मभूमीविषयी बोलताना ते म्हणाले, धम्मभूमी ही भविष्यात बौद्धांसाठी पर्यटन स्थळ बनेल. धम्मभूमी इथे आल्यानंतर उपासकांनी धम्म घेऊन गेला पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला बुद्ध आणि धम्म सांभाळला तरच आपण सुधारणार आहोत, आपली प्रगती होणार आहे. विरोधक एक वेळ संविधान बदलू शकतील, परंतु बुद्ध आणि त्यांचा धम्म कोणीही बदलू शकणार नाही. तसेच धम्मभूमी किंवा फाउंडेशनच्या कार्यक्रमाला येत असताना प्रत्येकाने आपल्या घरातील महिलांना घेऊन यावे. महिलांच्यात बदल झाला की संपूर्ण कुटुंब बदलायला वेळ लागणार नाही. तसेच येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये धम्मभूमी परिसरात तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचे पुतळे स्थापित करण्यात येणार आहेत. त्यावेळी भव्य दिव्य असा कार्यक्रम घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन विश्वास मागाडे यांनी केले. बैठक यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे महेश शिवशरण, अविनाश जाधव, रवींद्र खांडेकर, धम्मप्रचारक प्रमोद कांबळे, विनोद गाडे, सचिन इनामदार यांनी परिश्रम घेतले. सांगली डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे. सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.